वेगवेगळ्या प्रकारची अनेक नाटकं सादर होईल. तुला कसं माहित तू का त्या काळापासून अस्तित्वात आहेस का? नाही रे, त्या काळी उलट संगीत, त्या काळी उलट कॉमेडी, विनोदी, कौटुंबिक, सामाजिक आणि संगीत नाटकं पण व्हायची. आणि ही सगळी नाटकं वेगवेगळ्या कारणांनी गाजायची सुद्धा. वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे फॉर एक्झाम्पल हे नाटक त्या काळी सर्वाधिक गाजलेलं सामाजिक नाटकांपैकी एक नाटक होतं. त्या नाटकाची स्क्रिप्ट, त्या नाटकाचं नैपथ्य, त्या नाटकाचं संगीत, त्या नाटकाची रंगभूषा, वेशभूषा आणि त्या नाटकाचे कलाकार, त्यांचा अभिनय या सगळ्या कारणामुळे ते नाटक अधिक गाजलं. पण अजून एक कारणामुळे ते नाटक प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात राहिलं. ते म्हणजे त्यात वापरल्या गेलेला फिरत्या रंगमंचामुळे. हो, फिरता रंगमंच म्हणजे रिकॉर्डिंग स्टेज. त्या नाटकात संपूर्ण स्टेज फिरायचा. हो, पण आणि कशासाठी? समजा आपल्याला नाटकात एक सीट संपल्यानंतर दुसऱ्या सीट कंटिन्यू करायचा. तर आपण दोन्ही सीट एकाच वेळेस स्टेजवर सादर करू शकणार नाही. म्हणून स्टेजचे दोन भाग केले जातात. एका भागात एका सीटचं सेट आणि दुसऱ्या भागात दुसऱ्या सीटचं सेट. जेव्हा स्टेज फिरून एक सीट झाल्यानंतर स्टेज फिरून दुसऱ्या सीटचा देखावा प्रेक्षकांच्या समोर सादर करतो, त्यावेळेस प्रेक्षकांना खरोखर भास पडला, सिच्युएशन बदलल्याचं. पण मग तसे तर आपण प्रत्येक नाटकात या रिव्हॉल्विंग स्टेजचा उपयोग करू शकतो. नाही, जर त्या नाटकाची स्क्रिप्ट कशी असेल, म्हणजे त्याची घटना कशी असते आणि मुळात म्हणजे जर नाटकात त्याची गरज असेल तरच आपण रिव्हॉल्विंग स्टेजचा उपयोग करावा. अच्छा, म्हणजे या नाटकात अशा काय घटना होता, म्हणजे अशी काय स्टोरी